धाराशिवमध्ये तुळजापूर शहरात ओमराजेंसाठी बॅनरबाजी करण्यात आली। शिवसेनेत स्वागत ओमराजेंसाठी तुळजापुरात हे बॅनर झळकले। ओमराजेंचे कट्टर विरोधक राणा जगजितसिंह पाटलांच्या मतदारसंघात ही बॅनरबाजी करण्यात आली। शिंदे शिवसेनेचे तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली। धाराशिवच्या तुळजापुरात लागलेले हे बॅनर आपण पाहतोय। शिवसेनेत तुमचं स्वागत आहे अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आलेले आहे। वाघ चाललाय वाघाच्या कळपात असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे। ओमराजेंसाठी लागलेले हे बॅनर आपण पाहतोय। राणा जगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। बंडखोरीच्या प्रश्नावर ओमराजे निंबाळकर यांनी मौन बाळगलं। राजकीय भूमिकेबद्दल आज काहीच बोलणार नाही असं ओमराजेंनी म्हटलंय। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज तब्बल 20 वर्षांनी निकाल लागतोय। खासदार ओमराजे निंबाळकर मुंबईसाठी रवाना झाले। बंडखोरीनंतर ओमराजेंची TV9 मराठीला पहिली प्रतिक्रिया। ओमराजे निंबाळकर हे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर आज हत्याकांडाचा निकाल लागतोय। या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र राजकीय भूमिकेबद्दल मी आज काही बोलणार नाही असं ओमराजे निंबाळकर यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे। बंडखोरीनंतर ओमराजे निंबाळकर यांची TV9ला ही पहिली प्रतिक्रिया आली। सध्या ते मुंबईसाठी रवाना झालेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली आहेत बंडखोरीच्या प्रश्नावर ओमराजे यांनी मौन बाळगलेलं आहे, तर दुसरी दृश्य खासदार ओमराजे निंबाळकर हे मुंबईसाठी आता रवाना झालेले आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर लागणाऱ्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। माझ्या कुटुंबियांनी 20 वर्ष 17 दिवस या निकालाची वाट पाहिलेली आहे अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिलेली आहे। आज पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील निकाल जो आहे तो आज लागण्याची शक्यता आहे। खासदार साहेब, आज निकाल लागणार आहे, काय अपेक्षा आहे? आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे, 20 वर्ष प्रतीक्षा। निश्चितपणे माझ्या कुटुंबानं गेली 20 वर्ष 17 दिवस जो अविरत संघर्ष केलाय न्यायाच्या भूमिकेतनं, माझं कुटुंब असेल, समत काजींचं कुटुंब असेल, ज्या पद्धतीनं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची निवृत्तपणे हत्या झाली व त्यांचे चालक पैगंबरवासी समत काजींची, मला वाटतंय रक्ताच्या नात्याला काळिंब फासणारी घटना होती। आणि त्याच भूमिकेतनं आजपर्यंत आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत। मला वाटते 20 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आज निर्णयासाठी कोर्टानं तारीख राखीव केलेली आहे। अपेक्षा इतकीच आहे की न्यायदेवतेच्या माध्यमातून न्याय व्हावा। म्हणजे 20 वर्षांचा बराचसा कालावधी जो आहे तो तुम्हाला या प्रतीक्षेमध्ये काढावा लागेल। निश्चित राजकीय भूमिकेबद्दल सुद्धा बरीच चर्चा होते गेल्या 4 दिवसांत। मी ह्याच्याबद्दल आज काहीच बोलणार नाही। आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णयाचा क्षण आहे आणि मला वाटतं आम्ही सगळेजण त्याच्या प्रतीक्षेत आहोत। विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।